नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलं आहे श्री शंकर खाडे सर यांना. आपल्याला ते माहिती देणार आहेत व्हर्टिकल गार्डनिंग या संबंधात. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, सुरुवातीला आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, आपलं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कुठे झालं याबद्दल काय सांगाल? मी माझं जन्मगाव मूळ बेडग, तालुका मिरज, जिल्हा सांगली. येथेच माझं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण झालं. बरं. नंतर विलिंग्डन कॉलेज सांगली येथे 12वी सायन्स, नंतर कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे 1982 मध्ये मी कृषी पदवी आत्मसात केली. बरं. सर, जसं आपण दुग्ध व्यवसाय विकास विभाग महाराष्ट्र राज्य या खात्यात कृषी विभागात आपण कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होतात, तर आपलं कार्याचं स्वरूप काय होतं तिथे? दुग्ध प्रकल्प दापचरी हा दुग्ध व्यवसाय विभागाचा शासनाचा फार मोठा प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी गवती जमीन आहे, जवळजवळ शासनाची 8,000 एकर जमीन, 8,000 एकरचा तो फार्म आहे. बरं. त्यासाठी स्वतःचं डॅम्प आहे. डॅमच्या पाण्यावर प्रामुख्याने पहिला उद्देश असा होता की मुंबईला दूध पुरवठा करण्यासाठी दापचरी प्रकल्पाची स्थापना झाली आणि तेथे जनावरांचं संगोपन करून मुंबईला दूध पुरवठा करायचा असा शासनाचा मानस होता. बरं. त्यासाठी त्या ठिकाणी मोठे गोटे होते, 3,000-3,500 क्रॉसब्रीड्स गायी होत्या आणि त्यांना वैरण पुरवठा जो विभाग होता त्याच्यामध्ये मी वैरण विकास अधिकारी म्हणून काम पाहिलं. बरं. कृषी अधिकारी म्हणून. आणि तदनंतर शासकीय प्रकल्पात अशा प्रकारच्या कृषी विभागाशी संलग्न गोष्टीमध्ये आम्ही कृषी अधिकारी म्हणून काम पाहिलं. बरं. सर, जसं आपण इथे आता दुग्ध व्यवसायाविषयी बोलतो आहे आणि आपण गायींचा उल्लेख केला, तर तिथे काही विशिष्ट जातीच्या गायी किंवा म्हशींचा वावर असतो का? नाही, दुग्ध प्रकल्प दापचरी येथे सुरुवातीला जे शासनाची श्वेतक्रांती योजना सुरू झाली त्यावेळी शेतकऱ्यांना सुधारित जातीच्या कालवडी तयार करून वितरित करण्यासाठी तो प्रकल्प होता. बरं. या ठिकाणी जर्सी आणि होस्टिन फ्रिजन अशा 2 जातीच्या गायीच्या कालवडी तयार केल्या जायच्या. बरं. संकरित कालवडी. आणि त्या शेतकऱ्यांना पुरवठा करून दूध पुरवठा वाढलेला आहे महाराष्ट्राचा. बरं. सर, तसंच पशुसंगोपन केंद्र पालघर इथे नर्सरी विभागात आपण वैरण विकास विभाग आणि कृषी अधिकारी म्हणूनही काम केलं आहे, तर तिथला अनुभव कसा होता आपला? पशुसंगोपन केंद्र पालघर येथे सुद्धा शासनाची 8,000 एकर एरिया आहे. तिथं गवती जमीन जास्त आहे. बरं. इथून पशु पैदास व संगोपन केंद्र पालघरला, तिथेही गोट्यांची संख्या जास्त प्रमाणात होती आणि या जनावरांना पुरवठा होणारा चारा हा कृषी विभागाकडून केला जायचा आणि तिथं मी कृषी अधिकारी म्हणून काम पाहत होतो. बरं. सर, जसं आता आपण गाई आणि म्हशींसाठी जो चाऱ्याचा उल्लेख केला, तर हा चारा कुठनं उपलब्ध करता मग सर? गाई व म्हशीसाठी चारा जो होता तो एकदल धान्य, द्विदल धान्य अशा प्रकारचा चारा फार्मवर तयार केला जायचा आणि तो तबेल्याला पुरवठा केला जायचा. यामध्ये मका, ज्वारी, बाजरी आणि हायब्रिड नेपियर वगैरे अशा प्रकारचा चारा होता. याशिवाय आरे मिल कॉलनी आरे येथे, म्हणजे पालघर नंतर माझी बदली आरे मिल कॉलनी आरे येथे झाली. तेथे नर्सरी विभागाचा प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झाली. त्या ठिकाणी विविध प्रकारचे लँडस्केप गार्डनिंगसाठी लागणारी झाडे विक्रीसाठी उपलब्ध होती आणि नर्सरीचं संगोपन या प्रक्रिया तिथं चालायच्या, जिथे रोपं तयार करणे, कलमं वगैरे तयार करणे, फुलझाडं वितरित करणं अशा प्रकारचं कामकाज होतं. बरं. सर, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी म्हणून सांगली आणि कोल्हापूर येथेही आपण कामकाज पाहिलं आहे, तर त्याबद्दल काय सांगतील? सांगली प्रथमतः मी शासकीय दूध योजना मिरज येथे जनरल मॅनेजर या पदावर काम करत होतो. बरं. तदनंतर जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सांगली या पदाचा मला पदभार मिळालेला होता. या ठिकाणी जिल्ह्यातील दूध पुरवठ्याची जी नोंद ही शासनाकडे असायची. त्या विभागाचा मी प्रमुख असल्यामुळं जिल्ह्यातील प्राथमिक संस्थामार्फत संघाला होणारा दूध पुरवठा, संघाकडून मुंबई पुणे सिटीत वितरित होणारा दूध पुरवठा याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे आमचं कार्य होतं. बरं.
म्हणजे अशा प्रकारे ते कार्य चालायचं. बरं सर, हे नर्सरी संगोपन ही जी एक कन्सेप्ट आहे तर ती एक्झॅक्टली काय आहे? नर्सरी संगोपन म्हणजे काय? विविध प्रकारची कलमं रोपं तयार करणं आणि त्याचं संगोपन करून चांगल्या प्रकारची झाडं पुरवठा करणं म्हणजे नर्सरी संगोपन. अच्छा, मग याच्यामध्ये नर्सरी संगोपनामध्ये म्हणजे फुलांची झाडं किंवा रोपं यांचा समावेश? नर्सरीत प्रामुख्याने फुलझाडे आणि शोभिवंत झाडे अशी 2 प्रकारची झाडे विकली जातात. त्या फळझाडे, वृक्ष ज्याला आपण रोड साईड ट्री म्हणतो, अशा प्रकारची झाडं तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करणं हा एक प्रमुख उद्देश होता. बरं सर, जसं आपण मगाशी बोललो तर एक लँडस्केप गार्डनिंग आणि व्हर्टिकल गार्डनिंग हे 2 टर्म्स मी ऐकले मगाशी. सर, तर याच्यामध्ये मुख्य फरक कोणता आहे? लँडस्केप गार्डनिंग आणि व्हर्टिकल गार्डनिंग म्हणजे काय? प्रामुख्याने जमिनीवर जे गार्डन केलं जातं, कार्यालयासमोर, बंगल्यासमोर किंवा सिटीमध्ये, या जमिनीवरच्या गार्डनमध्ये लँडस्केप गार्डनिंग म्हणतात. आणि कार्यालयाच्या भिंतीवर किंवा याच्यावर भिंतीवर जे व्हर्टिकल गार्डन, उभे गार्डन, ज्याला आपण लिव्हिंग वॉल म्हणतो, जिवंत भिंत, याला व्हर्टिकल गार्डन म्हणतात. व्हर्टिकल गार्डन प्रामुख्याने शेडी एरियात आणि सनलाईट जिथं मिळतो अशा दोन्ही ठिकाणी करता येतं. शेडी एरियामध्ये म्हणजे सावली जिथं आहे तिथे सावलीतल्या जाती वापरल्या जातात आणि उन्हामध्ये वाढणाऱ्या ज्या जाती आहेत त्या सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी वापरले जातात. अच्छा, मग याच्यामध्ये पण विशिष्ट प्रकारच्या रोपांचा वापर केला जातो? व्हर्टिकल गार्डनला जनरली झुडूपोजा, छोटी रोपं वापरली जातात, ज्यांची वाढ छोट्या प्रमाणात असते अशी निवडली जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सावलीमध्ये वाढणारी जी रोपं आहेत, सिंगोनियम आहे, नंतर छोटे ट्रॅडिस्कॅन्सिया वगैरे अशी रोपं आहेत ती वापरली जातात. बरं सर, व्हर्टिकल गार्डनिंग करावं ही संकल्पना कोणाची आणि ही आयडिया म्हणजे कशी आली तुम्हाला? व्हर्टिकल गार्डनिंग हा कन्सेप्ट जो आहे हा एक पर्यावरणाच्या दृष्टीनं फार चांगला कन्सेप्ट आहे. बरोबर. जे त्या कार्यालयाचं तापमान नियंत्रित राहतं, हवा शुद्ध होते, हा एक त्यामागचा मोठा उद्देश आहे. आणि याशिवाय आम्ही आता बऱ्याच ठिकाणी प्रवास करताना जनरली एअर इंडियाच्या आपल्या एअरपोर्टवर किंवा मी कॅनडाही दौरा केला होता की कॅनडामध्ये एअरपोर्टवर बऱ्यापैकी व्हर्टिकल गार्डन मी बघितल्या होत्या. आणि मी नर्सरीमध्ये काम करत असल्यामुळे तो कन्सेप्ट मला सहजासहजी ॲक्सेप्ट करता आला. अच्छा, असं झालं. सर, मग आतापर्यंत आपण हे काम कुठे कुठे केलेलं आहे? म्हणजे काही प्रमुख उदाहरण अशी देता येतील? मी सध्या कोल्हापूर आणि सांगली येथेच काम करतोय. बरं. याशिवाय मी माझ्या स्वतःचा फार्म, माझे म्हणजे फार्म हाऊस वगैरे मी व्हर्टिकल गार्डन सजवूनच डेव्हलप केलेलं आहे. वा, क्या बात आहे. सर, व्हर्टिकल गार्डन बद्दल आमच्या श्रोत्यांना तुम्हाला अजून अधिक काही माहिती देता येईल का? व्हर्टिकल गार्डन हा जो प्रकार आहे, भिंतीवर जे आपण पॉट लटकवून त्याचं योग्य डिझाईन किंवा कलरप्रमाणे झाडं आपण रचून एक आकर्षक गार्डन करता येतं. यासाठी फक्त एकच दक्षता घ्यावी लागते की ते याच्यासाठी जे माध्यम वापरलं जातं, मीडिया ज्याला आपण म्हणतो, तो मीडिया हलका असावा. यासाठी तो मीडिया माती विरहित मीडिया असतो आणि त्यामध्ये कोकोपीट, सॉईल परलाईट आणि पिटमॉस अशा प्रकारचे हलके माध्यम जी झाडासाठी उपयुक्त आहेत अशी वापरली जातात. आणि प्रामुख्याने यात गांडूळ पण वापरलं तर हलका मीडिया तयार होतो. सर, जसं आपण आता व्हर्टिकल गार्डनिंग याविषयी बोलतो आहे, तर जेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या मनात विचार आला की मी आता हे सुरू करील या विषयावर काम, तर याचा अभ्यास तुम्ही कुठनं केला की याची माहिती आधी मिळवली होती? लँडस्केप गार्डनिंगचा माझा स्वतःचा अभ्यास असल्यामुळे जी व्हर्टिकल गार्डनसाठी झाडं लागतात त्याचा पूर्वीच अभ्यास माझा तयार होता आणि फक्त तो कन्सेप्ट मी सहजासहजी अंमलात आणला. आणि सर, अजून व्हर्टिकल गार्डनिंग करायला कोणकोणत्या गोष्टींची बेसिक जी आवश्यकता असते तर त्या वस्तूंबद्दल काय सांगता येईल? व्हर्टिकल गार्डन जर तयार करायचं झालं तर पहिला त्याला फॅब्रिकेशन करून त्याचा सांगाडा तयार करावा लागतो. पॉट अडकवण्याची सिस्टीम असते. बरं. आणि आपल्या मनात किंवा आपण ठरवल्याप्रमाणे डिझाईन तयार करून त्याप्रमाणे विविध आकारची झाडं त्यात समाविष्ट करून आपल्याला तो प्रोजेक्ट व्हर्टिकल गार्डन तयार करता येते. बरं सर, आता जसं व्हर्टिकल किंवा लँडस्केप गार्डनिंगबद्दल आपण बोलतो आहे, तर याच्यासाठी स्पेशली लँडस्केपसाठी तर विशिष्ट माती किंवा खतांचा काही वापर केला जातो का? लँडस्केप गार्डनिंग करताना आपण शेणखत, शक्यतो पोयटा माती ज्याला आपण गाळाची माती म्हणतो, त्याच्यात शेणखत किंवा गांडूळ खत योग्य प्रमाणात मिश्रण करून
प्रथम जमीन तयार केली जाते त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर प्लांटेशन तयार होतं. बरं. असंच व्हर्टिकल गार्डनमध्ये मात्र आपण सॉईल परलाईट, पिटमॉस, कोकोपीट इत्यादी हलका मीडिया वापरून त्या पॉट्समध्ये भरणा केली जाते. बरं. व्हर्टिकल गार्डनमध्ये आपण जसं फुलझाडे किंवा शोभीचे झाडं वापरतो त्याप्रमाणे विविध प्रकारचा भाजीपालाही करता येतो. अच्छा. ज्या पालेभाज्या आहेत किंवा आपण इंग्लिश भाज्या म्हणतो जनरली लिटूस वगैरे की अशा प्रकारचा भाजीपाला व्हर्टिकल गार्डनमध्ये करता येतो. की पालेभाज्याची जी गरज आहे आपल्या कुटुंबाची ती व्हर्टिकल गार्डनमध्ये भागवता येते. सर, पण मला इथे प्रश्न विचारायचा आहे की जनरली आपण शेतामध्ये ज्या पालेभाज्या उगवतो आणि आता जी व्हर्टिकल गार्डनिंगची जी कन्सेप्ट आलेली आहे तर याच्यामध्ये समजा आपण शेतातही लावली आणि ते व्हर्टिकल गार्डनलाही त्याचं जर काय म्हणतात त्याला बी टाकलं किंवा उगवल्या पालेभाज्या तर याचं पर्सेंटेज कमी जास्त असू शकतं का, की जमिनीत डायरेक्ट लावला तर जास्त राहील? जमिनीवर आपल्याला बागायती करण्यासाठी जमीन आहे भरपूर, पण काही ठिकाणी असे जमिनीची अडचण ज्या ठिकाणी आहे, अच्छा, ज्या ठिकाणी जागेचा अभाव आहे अशा ठिकाणी आपल्या भिंती आपण गार्डनसाठी वापरू शकतो. अच्छा. हा एक व्हर्टिकल गार्डनचा मेन उद्देश आहे. सर, तर जी लॉनची कन्सेप्ट आहे की आता आजकाल बरेच लोकांना आपल्या घराभोवती छोटासा एक लॉनचा परिसरही आवडतो, तर याबद्दल काय सांगता येईल? जर त्या लोकांना जर असं करायचं आहे तर काय करावं? लॉन म्हणजे हरियाली. बरोबर. हा आपण जे हराळी जो म्हणतो आपण, हा हराळीचा एक छोटा प्रकार कार्पेट लॉन म्हणून आपण वापरतो. बरोबर. लॉनचे दोन प्रकार आहेत. एक जनरली एक पाचपल्लम म्हणून प्रकार आहे की तो थोडं जाड पान असतं आणि हराळी हे जे असतं ते छोटं पान असतं. तर हराळीमध्ये सध्या मेक्सिकन कार्पेट लॉन म्हणून जनरली सगळ्या ठिकाणी सगळ्या बिल्डिंगना वापरली जाते. याची कार्पेट तयार केलेली जाते आणि ती 1 फूट बाय 6 फूट वगैरे अशा विविध आकारामध्ये त्या कार्पेट्स आपल्याला मिळतात. आणि आवश्यक ती जमीन तयार करून खत माती घालून एक व्यवस्थित लेवल करून जे आपल्याला जी अपेक्षित आहे लेवल ती करून त्याच्यावर ह्या कार्पेट हातरून त्या लॉन म्हणून आपल्याला ते वापरता येतं. सर, मग हे जे कार्पेट आहे मला वाटतं ते शीटच्या फॉर्ममध्ये पहिले हे करतात. हो. तर मग त्याच्यासाठी विशिष्ट मातीचा उपयोग केला जातो? हराळीचा गुणधर्मच असा आहे की ते स्वतः एक कार्पेट तयार करतं. अच्छा. ते कट करून योग्य साईजमध्ये आपल्याला ते पुरवठा केलं जातं. बरं. त्यासाठी लॉन जशी आपण शेतीमध्ये आपल्या बंगल्याच्या समोर तयार करतो तसंच कार्पेट तयार करण्यासाठी लॉन तयार केली जाते. अच्छा. त्याची कट पीस करून फक्त ते आपल्याला पुरवठा करतात. सर, मग आता समजा एखाद्या घरात समोर लॉन आपण लावलेलं आहे, मग ते लावल्यावर म्हणजे ते शीट्सच्या फॉर्ममध्ये आपण लावतो, मग त्याच्यानंतर ते मेंटेन ठेवायला त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे? नियमित पाणी पुरवठा. अच्छा. थोडं त्यांना लॉन मोरनं त्यांचं मुव्हिंग करायला लागतं, कटिंग करावे लागते लॉन. अच्छा. वरचीवर कटिंग केली की ते खालनं भरून येतं टोटल. भरून आले की आपल्याला ती टोटल कार्पेट दिसते अशी ग्रीन कार्पेट. मग ग्रीन कार्पेट म्हणजेच आपण लॉनचा प्लॉट तयार केला असं तयार होतं ते. बरं. सर, इतके वर्ष आपण दुग्ध व्यवसाय विकास विभाग महाराष्ट्र राज्य या खात्यातही कामाला होतात, तर या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण कामाला होतात, तर एखादा आपला अनुभव सांगता येईल का याच्यातला अविस्मरणीय? मी कृषी पदवीधर असल्याने आणि जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी म्हणून काम केल्यामुळे मी जसं नोकरीमध्ये या दुग्ध व्यवसाय विभागात माझं वेळ निघाला तसाच मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा माझ्या बेडग या मुळगावी मी स्वतःचा डेअरी फार्म सुरू केला. त्यामध्ये जवळजवळ त्या काळी माझे 40 दुधाच्या गायी होत्या आणि बाकी कालवडी वगैरे अशा एक 25-30 असं एक 60-70 जनावरांचं मी संगोपन केलं. त्या काळी जवळजवळ 300 ते 500 लिटरचं इतकं माझं दुधाचं प्रोडक्शन होतं प्रतिदिन. दुग्ध व्यवसाय विकासातला सर्व्हिसमधला अभ्यास, वैरणीमधले विविध प्रकार, जनावरांचं संगोपन हा अनुभव पाठीशी असल्यामुळे मी यशस्वीरित्या 1-2-3 वर्ष रिटायरमेंट नंतर सुद्धा दुग्ध व्यवसाय केलेला आहे. बरं. सर, आता तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायामध्ये शिरलात आणि आताही सुरू आहे आपलं ते, तर याच्यासाठी मग माणसं होती का सर पाहायला? म्हणजे एक तर मला आणि माझ्या मिसेसला आवड असल्यामुळे आम्ही दोघंही काम करतो. गोट्यामध्ये मजूर तर ठेवावेच लागतात. अच्छा. वैरण कापणी, वैरण वाहतूक करणे, जनावरांना वैरण कुटी करणे इत्यादी कामं आणि गोट्याची निगा करणे या गोष्टी त्यामध्ये मजुराकडनं आणि स्वतः या कराव्याच लागतात. सर, गाई म्हशी
कडनं जर दूध आपल्याला जास्त हवं असेल, त्याची क्षमता वाढवण्यासाठी मग काही विशिष्ट चारा किंवा काही त्यांना औषधं देण्यात येतात का? जनरली गाई म्हशीकडून योग्य गाई म्हशीचं संगोपन करून योग्य प्रकारचं दूध, चांगल्या प्रकारचं दूध जर उत्पन्न करायचं असेल तर त्यांना चांगल्या प्रकारची वैरण द्यावी लागते. यामध्ये सकस वैरण, ज्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी अशी हिरवी वैरण, ज्वारीचा वाळला कडबा आणि पशुखाद्य जे विविध पेंडी आणि विविध सुनीमध्ये या स्वरूपात मिळतो, तो द्यावा लागतो. बरं सर, आज आपण इथे आलात आणि दुग्ध व्यवसाय, त्याच्यानंतर नर्सरी संगोपन, लँडस्केप गार्डनिंग आणि व्हर्टिकल गार्डनिंग याविषयी आमच्या श्रोत्यांना भरपूर मुबलक अशी माहिती दिली. त्यासाठी आकाशवाणी सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.